नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात दुर्गडी किल्ल्यापासून सुरू करतोय. इथे तुम्ही पाहू शकता दुर्गडी किल्ल्याचे जतन आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून उभी असलेली कमान तोडण्यात आली आहे. दुर्गडी किल्ल्यात प्रवेश करताना सर्वप्रथम कमान दिसायची. अनेक भाविक या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढायचे, त्यामुळे ही कमान या ठिकाणीची एक ओळख बनली होती. आता या ठिकाणी नवीन रचना उभारली जाईल किंवा जुन्या कमानीचे पुनर्निर्माण होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतिहासाचा अमूल्य ठेवा असलेला हा किल्ला अनेक वर्षापासून कल्याण शहराची ओळख राहिला आहे. आता या किल्ल्याचे संवर्धन आणि दुरुस्ती केल्यामुळे त्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजळून निघणार आहे. दुर्गडी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रीमध्ये भरपूर गर्दी होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला आणखी आकर्षक होईल आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरेल. तुम्हाला दुर्गडी किल्ला पाहण्यासाठी यायचा असेल तर हा किल्ला कल्याण रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याने इथे पोहोचणे सोपे आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून हा किल्ला 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथून रिक्षावाले दुर्गडी सर्कलला यायला 25 रुपये भाडे घेतात. आता आपण दुर्गडी किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. दुर्गडी किल्ला महाराष्ट्राच्या ठाणे विभागामध्ये मोडणारा हा किल्ला दुर्गडी या नावाने ओळखला जातो. कल्याण शहर उल्हास नदी किनारी आणि खाडी किनारी वसले आहे. सातवाहनाच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते. मध्य पूर्व देशाचे तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हेच केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाट मार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठान आताचे पैठण या राजधानीकडे रवाना होत असे.
कल्याण बंदराचा हा भाग निजामशाहाच्या अस्तानंतर आदिलशहाच्या ताब्यात आला. इसवी सन 1636 नंतर आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 ऑक्टोबर 1657 मध्ये कल्याण बंदराचा ताबा घेतला. त्याचबरोबर कल्याण सोबत भिवंडी ताब्यात घेतली. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना किल्ला बांधण्यासाठी पाया खोदत असताना पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीची कृपादृष्टी आहे. तेव्हापासून या किल्ल्याला दुर्गड या नावाने ओळखले जाते. दुर्गडी किल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर हे जागृत देवीचे मंदिर आहे. सातवाहन काळामध्ये प्रत्यक्षात दुर्गादेवी प्रकट झाली होती. तेव्हापासून या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल याच कल्याण बंदरातून देश विदेशामध्ये निर्यात केला जात असे. दुर्गडी किल्ल्याच्या आश्रयाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजाची निर्मिती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकरिता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना व वसईच्या पोर्तुगीजांना तसेच जंजिराच्या सिद्दीला दहशत बसवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला. मित्रांनो, नवरात्रीमध्ये येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. इथे 9 दिवस जत्रा भरते. इतिहास फक्त पुस्तकात वाचायचा नसतो मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावर तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो. ऐतिहासिक जागा जपणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण हा आपला इतिहास आणि अभिमान आहे. तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल किंवा इकडे फिरायला येण्याचा प्लॅन असेल तर दुर्गडी किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.